बघा आता आपण काय करायचं आहे, अन्योक्ती अलंकार बघायचा. कालपर्यंत आपण 14 अलंकार बघितलेले आहेत. 15वा अलंकार जो आहे तो अन्योक्ती अलंकार. अन्य म्हणजे काय बघा, परका किंवा दुसरा, आणि उक्ती म्हणजे बोलणे. अन्य उक्ती म्हणजे दुसऱ्यावर घालून काय करायचं, बोलायचं. ज्याला बोलायचं त्याला प्रत्यक्ष बोलायचं नाही, काय करायचं, दुसऱ्यावर घालून बोलायचं, म्हणजे बरोबर त्याला लागतंय. मी तुम्हाला एक काल उदाहरण सांगितलं होतं, कुठलं, घरातलं. लेकी बोले सुने लागे. एक एक वाक्य तुम्ही प्रत्येक अलंकारातलं लक्षात ठेवलं तर दुसरी वाक्य लक्षात राहतात बघा. म्हणजे आपल्या व्यवहारातली किंवा व्यवहार ज्ञानावर आधारित आपल्या आजूबाजूच्या परिसरातील किंवा आपल्यावर असणारी जी काय उदाहरण आहेत, प्रत्येक अलंकारात एक तरी असं उदाहरण असतंय आपल्यावर. तेवढं लक्षात ठेवलं की बाकीची लक्षात येतात. लेकी बोले सुने लागे म्हणजे तिला प्रत्यक्ष लेकीला बोलायचं असतंय का, नाही. म्हणजे तिला अन्य म्हणजे कोण, सुनेला बोलायचं असतंय, पण ती लेकीला बोलते. लेक समजून जाते आणि सून पण समजून जाते, बरोबर. आता सासू मला बोलायला लागलेले आहेत असं. ठीक आहे, उदाहरण बघा. एखाद्या व्यक्तीला आपणास प्रत्यक्षपणे बोलता येत नसेल तर त्याच्याबद्दल जे बोलायचे आहे ते दुसऱ्यावर घालून बोलणे व आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणे, बघा असे जे ते वर्णन असते तेथे अन्योक्ती अलंकार होतो. दुसऱ्यास उद्देशून केलेली उक्ती म्हणजे अन्योक्ती. प्रस्तुताऐवजी अप्रस्तुताला महत्व दिले जाते. प्रस्तुत म्हणजे काय, प्रत्यक्षपणे ज्याला बोलायचं तो. अप्रस्तुत म्हणजेच काय, ज्याला बोलायचं नाही तो. आता त्या लेकीला बोलायचं नाही आहे पण ती लेकीला बोलते, म्हणजे प्रस्तुताला बोलायचं नाही, अप्रस्तुताला बोलायचं. प्रत्यक्षाला नाही, अप्रत्यक्षाला बोलायचं. अप्रत्यक्षपणे बोललं की ते बरोबर लागतंय असं. या अलंकाराला अप्रस्तुत प्रशंसा असेही म्हणतात, हे लक्षात ठेवा. अप्रस्तुत प्रशंसा कोणत्या अलंकाराला म्हणतात, कोणत्या अलंकाराला, अप्रस्तुत. प्रस्तुत म्हणजे सरळ सरळ ज्याला बोलायचं तो, अप्रस्तुत म्हणजे अप्रत्यक्ष रीती. लक्षात आलं का, प्रशंसा. लेकी बोले सुने लागे, लक्षात येते का, हा. लक्षात ठेवा, सून हा जो शब्द आहे बघा, सून. चला दुसरा उकार, सून म्हणजे काय, हा, सून म्हणजे काय बघा, मज्जा आहे तुमची. सून म्हणजे कोण, मुलाची बायको, बरोबर ना, हा. आणि बघा हे लिहा, सून म्हणजे मुलाची बायको, मुलाची बायको. आता इथं फार गंमत आहे बघा. सुने हा जो शब्द आहे बघा, सुने म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, सुने म्हणजे कुत्रे. लेकी बोले सुने लागे, आमच्या सुनेला काही कळत नाही अशा सासवा म्हणतात. आता इथं सुने असा शब्द का आला हो, इथं प्रत्यक्ष अर्थ घेऊ नका, अप्रत्यक्षरित्या अर्थ घ्या. हा सुने म्हणजे हा नव्हे, लक्षात ठेवा. सुनेला, सुने म्हणजे इथं चला दुसरा उकार आहे, मराठी शब्द आहे, आणि जेव्हा आघात येतो, दीर्घत्व येतो तेव्हा पहिला उकार येतो, बरोबर का. हा. आता एका शब्दाचे अनेक अर्थ असतात हे तुम्हालाही माहिती आहे, मी बऱ्याच वेळेला सांगत आलेलो आहे. तसं म्हणजे या शब्दाचा अर्थ घेऊ नका. पुढे बघा, जो सरड्याची धाव कुंपणापर्यंत. आपण एखाद्याला बोलतो बघा, एखादा खूप असा खूप मोठं बोलतो, खूप काही करण्याची उमेद असे आहे असं दाखवतो, माझ्याच्याने हे जमतंय, मी हे करतो, तू काही टेन्शन घेऊ नको. मग मित्र दुसरा म्हणतोय काय होत नाही त्याच्यात, इथपर्यंत जायला आणि मागे काय बघतो, गॅरंटी देऊ सांगतो, 100% सांगतो, 1001% सांगतो, नुसतं मोठं बोलतोय ते. सरड्याची धाव कुठेपर्यंत, मर्दा कुंपणापर्यंत असं म्हणतात की नाही, तसं आहे बघा. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. कुणाला बोलले हे प्रत्यक्ष, सरड्याला बोलले का नाही. तर अशी मोठी बोलणारी किंवा उगाचच बडाई मारणारी माणसं असतात बघा, त्यांच्यासाठी हे बोललेलं आहे. सांबाच्या पिंडी ते बसची खेटून वृश्चिका आज, परी तो आश्रय सुटका खेट रे उतरतील रे तुझा माझ. सांबा म्हणजे कोण रे, सांबा म्हणजे शंकर. पिंडी ते म्हणजे पिंडी, बसची म्हणजे बसून, खेटुनी म्हणजे तिथं जाऊन बसतोय. वृश्चिका म्हणजे कोण, विंचू का विंचडी, वृश्चिका म्हणजे विंचडी. विंचू चावत नाही, डास सुद्धा चावत नाही, लक्षात घ्या. मादी डास फक्त चावतो, मादी विंचू फक्त चावते, मादा कधी चावत नाही. शाना असते ते, लक्षात ठेवा. आता समजा तुम्हाला विंचू चावला आणि तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला तर तुम्ही त्याला चपलाने माराल का, नाही मारणार का, देवाला मारल्यासारखं होईल, पाप लागेल. पण तुम्ही काय करता,
जरी विंचू चावला आणि महादेवाच्या पिंडीजवळ जाऊन तो बसला तर तुम्ही त्याला मारायला जात नाही, तुम्ही थोडा वेळ काय करता, त्याची वेट करता है ना, थोडा वेळ त्याची प्रतीक्षा करता, तो बाहेर येतो का है ना, तो तिथेच राहील का, तिथेच कायमचा राहील का चिकटून, नाही. थोड्या वेळाने जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तुम्ही त्याची कशाने पूजा करता, खेटराने. बघा, परी तो आशरे सुटता खेटरे उतरतील रे तुझा माझ. विंचू चावलेला आहे तुम्हाला. आता प्रत्यक्ष विंचवाला बोललंय का, हे अन्योक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. हे प्रत्यक्ष विंचवाला बोललेले नाही. मोठी मोठी बढाया मारणारी माणसं असतात बघा, मोठेपणा गाजवणारी माणसं असतात बघा. असा एखादा लुकडा माणूस असतो आणि गणपतीची वर्गणी मागायला एखाद्या बलाढ्य असा धनदांडग्याचा बिल्डर असणाऱ्या याच्याकडे जातो, कोणते उद्योगपतींकडे जातो मागायला आहे ना. मोठे मोठे उद्योग असतात किंवा मोठी मोठी दुकान असतात बघा. 101 रुपयाची पावती फाडा, एवढं काय भिकारी आहे आम्ही, 1001 रुपयाची पावती फाडायची, चाटक्यान सपन्या बसा एवढा कुठं असतोय माहिती आहे ना, साहेबाला सांगू, साहेबाला फोन करू, दुकान बंद करून उद्या तुझं. हे एवढं फुकलं तर पडतंय आणि कोणाला धमकी द्याले, त्या बिल्डर सारख्या मालकाला. मग बिचारा मालक आता हा साहेबाला फोन करणार म्हटल्यानंतर, बरं सागर साहेब तो नगरसेवक असतो किंवा त्याच्या एरियामध्ये त्याच्या भागामध्ये त्या साहेबांच्या भागामध्ये याचं दुकान असतंय. बिचारा भिवून काय करतोय, 1001 रुपयाची पावती फाडतो. आता हे किती दिवस चालेल, 5 वर्ष चालेल. फक्त 5 गणपती पुरतं हे चालेल. पहिल्या वर्षी 1001 गेल, दुसऱ्या वर्षी 1000 गेल, तिसऱ्या वर्षी 2001 मागेल, चौथ्या वर्षी 5001 मागेल, 5व्या वर्षी तेवढीच मागेल, 6व्या वर्षी मागायला जाईल. 6व्या वर्षी सत्ता असेल पण नसेल, साहेबांची सत्ता गेल्यावर जाईल तिथं दुकानाच्या समोरून नव्हे मागून सुद्धा जाणार जाईल. असं करेल, कुठं बसाय उठा असतो म्हणे, बोट मुरगुडून तिळ गेलं. लक्षात घ्या. म्हणजेच काय की हे प्रत्यक्ष सरड्याला बोललेलं नाही, सॉरी प्रत्यक्ष त्या विंचवाला बोललेलं नाही. म्हणजे विंचवाच्या प्रवृत्तीची जी माणसं असतात, अशी लोकांना बळी तो कानपिळी करून किंवा लोकांवर दमदाटी करून वागणारी जी माणसं असतात त्यांच्यासाठी आहे. परी तो आश्रय सुटता, 5 वर्षानंतर सत्ता गेली की बसा बोंबलत. मग लक्षात, खेटर हेच मग पायथन काढताय ना मालक, मग येते दारात ये इकडे. गेल्या वर्षी लय ताटातच आहे की नाही, होतंय ना तसं. हा पुढे बघा, तिसरं उदाहरण बघायचं होतं. बका ऐशा ढोंगे तव अमती मासेची फसती, परिज्ञाते तुझे कपर लवलाही मोबजती. बगड्याला, बका म्हणजे बगडा, बगड्याला उद्देशून केलेली उक्ती प्रत्यक्षात समाजातील ढोंगी माणसांबद्दल आहे. आता काय म्हणलेलं बघा, बका ऐशी ढोंगी तव अमती मासेची फसती. बगडा असा बसतो ना, बरोबर मासा त्याच्या जाळ्यात फसतो की नाही. माशाला वाटतंय बिचारा कोणीच बाहेर नाही, इतका सायलेंट बसलेला असतो तो बगडा, असतो की नाही. इतका सायलेंट म्हणजे माशाला काहीच वर दिसत नाही, असं वाटतंय सगळं कुठेतरी पान आहे किंवा झाडं झुडपं आहेत म्हणून मासा वर तोंड करून यायला लागतो. काही अंशी काही थोडा वेळ मासे काय करतात बघा, श्वास घेण्यासाठी बाहेर येतात है ना, पाण्याच्या वर तोंड काढतात आणि बगडा बरोबर काय करतो, झडप घालतो की नाही. तसं परिज्ञाते तुझे कपर लवलाही उमजत, तुला माहित नसतंय बाहेर काय जग आहे वगैरे. म्हणजे बगड्याला उद्देशून केलेली उक्ती. आता हे समाजातील प्रत्यक्ष ढोंगी माणसांबद्दल, समाजात सुद्धा अशी काही माणसं असतात बघा, ढोंगी माणसं असतात. आपल्याला वाटत नाही इतकं चांगली वागतात ना ते आपल्या बरोबर, आपल्याला वाटते लय सज्जन माणूस आहे, लय चांगला माणूस आहे, बरोबर आहे का. पण आतून काय शिजत असतंय, काय करत असतात आपल्याबद्दल काहीच उमजत नाही. मग एक दिवस आपल्याला त्याची प्रचिती येते बघा. आपण पाहतो असं माणूस चांगलं होतं रे, त्याच्याबद्दल असं मला कधीच वाटलं नाही, असं कसं निपजलं रे बेवणं है ना, बेनं म्हणतो की नाही आपण तसं. म्हणजे प्रत्यक्ष त्या कावळ्याला बोललंय का, प्रत्यक्ष बगड्याला बोललंय का, नाही. समाजातील ढोंगी माणसांबद्दल हे अन्योक्ती अलंकाराने वापरलेलं आहे बघा. हे सर्पा तुला दूध पाजले तरी विषच ओकणार. म्हणजे विष म्हणजे गरळच ओकणार. गरळ म्हणजे विष, लक्षात ठेवा. गरळ म्हणजे काय, विष. विषाला समानार्थी शब्द आहे बघा, गरळ म्हणजे विष. सापाला दूध पाजलं तरी सुद्धा तो काय, विषच ओकणार ना, काय वेगळं काय ओकणार आहे. म्हणजे दृष्ट माणसांना, दृष्ट नाही दुष्ट माणसांना, दुष्ट आणि दृष्ट यात फरक आहे. दृष्ट म्हणजे नजर आणि दुष्ट म्हणजे वाईट. दुष्ट किंवा पापी लोकांना तुम्ही कितीही माया लावा, कितीही माया करा, किती त्यांना चांगले खाऊ पिऊ करा, कितीही त्यांच्याशी मैत्री चांगली करा, तुम्ही कितीही त्यांच्याशी प्रामाणिक वागा, एक दिवस ती काय करणार, उलटणारच. कारण त्यांचा तो धर्म सोडत नाही, बरोबर आहे ना. हा म्हणजे प्रत्यक्ष हे सापाला बोललंय का, नाही. तुम्ही सरळ सरळ मित्राला पण म्हणता बघा, शेवटी तो
अवला देऊ गेलं है ना, म्हणतोय ना आपण. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करसी अनेक. हे मूर्ख यास कमी पिही नसे विवेक, रंगावरून तुझला मनतील किंवा गणतील काक. कोकिळा गाणे गात बसलेले आहे बघा. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करसी अनेक. कोकिळीसाठी बोललेला आहे, तिला उपमा त्या कावळ्याची दिलेली आहे. कोकिळा गाणे गाते छान पैकी, पण इथे लोकांना त्याची काहीच पडलेली नाही. तो म्हणतो, कवी काय म्हणतोय, तू इतकं छान गाणे गातेस पण त्याचं लोकांना काहीच हे नाही आहे, त्याचं काहीच पडलेलं नाही. हे मूर्खाई असे कमी पी नसे विवेक. तुला यातला विवेक माहित नाही, तुला तुझ्या रंगा ओढून तुला ते कावळा समजतील. कोकिळा कशी दिसते, हा, लाल चोटक, देवीगार, काळी सावळी, कावळ्यासारखी दिसते, बरोबर ना. लोक काय म्हणतील, अरे तो कावळा आहे. तू कितीही चांगलं गा, कितीही चांगलं काम कर, म्हणजे समाजामध्ये आपण एखाद्यासाठी कितीही चांगलं करू, एखाद्या माणसांसाठी, पाहुण्या पायासाठी कितीही चांगलं करा, पण शेवटी ती माणसं त्यांचा धर्म सोडत नाही, त्यांचे तत्व सोडत नाहीत. एक दिवस का होईना त्यांचा रंग दाखवायला लागतात. ओके, हळू आपण द्यायला लागलो की माणसं त्याला काय कमी आहे, पण त्यानं कसं कमवलेलं आहे, त्यानं काय केले जीवनात, आटापिटा काय केलेला आहे, किती श्रम घेतलेले आहेत, किती काबाड कष्ट केलेले आहे, किती मिळवलेलं आहे, किती यथायातना सोसलेल्या आहेत, याचा त्यांना थांग पत्ता सुद्धा नसतो. आपण एखाद्याला 1000 रुपये मागितलं एखाद्यानं, तर आपण म्हणतो बास का, कारण आपल्या तेवढी काय ते माणुसकी असते, दानत असते. आणि मग आपण असं सगळं द्यायला लागलो की एक दिवस ते आपला फायदा घेतात बघा, आणि शेवटी त्यांचा रंग दाखवायला सुरुवात करतात. आणि मागितलं की काय म्हणतात, काय राव काय पळून जातोय वे, गाव सोडून चाललोय वे, लयच मागं लागलाय की राव, उगाच तुमचं पैसे घेतलं बघा. म्हणजे द्या ते द्या, आणि काय म्हणतात चोरावर मोर आणि वर शिरचोर, तशी होते की नाही असं परिस्थिती. हा, माझी सुद्धा भरपूर ठिकाणी असं बऱ्याच मित्रांना वगैरे पैसे दिलेले आहेत, पण सद्यस्थितीला मला जेव्हा गरज असते तेव्हा मात्र हा शब्द ऐकायला मिळतो, काय राव पळून जातोय काय. म्हणजे मी त्यांच्यावर उपकार केला किंवा त्यांनीच माझ्यावर उपकार करायला, काय अवघड आहे बघा. तसं नका करू. आता पुढचा अलंकार आहे व्याजोक्ती अलंकार. व्याज म्हणजे काय सांगितलं तुम्ही, खोटे. उक्ती म्हणजे बोलणे. उदाहरण 1-2-3 उदाहरणं पण सांगितली होती. कांद्याचं वगैरे सांगितलं होतं बघा, है ना. डोळ्यात पाणी येते त्याच्या आठवणीने, आठवते का बघा, त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी येते. आणि विचारलं का गरड आली आज, तर म्हणजे कांदा कापून आली आताच. खोटं बोलत्या. एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपून दुसरेच कारण देण्याचा जेथे प्रयत्न होतो, सरळ सरळ खोटं बोलले जातं, त्याला व्याजोक्ती अलंकार म्हणे. सरळ सरळ खोटंच आहे ते, प्रत्यक्ष कारण द्यायचंच नाही. येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे, डोळ्यात काय गेले हे म्हणून नाही नापुसे. येता क्षण वियोगाचा, दोघं भेटायला गेलेले आहेत, वा वा काय बाजूला मस हागलेली असते आणि तिथं बसलेली असतात त्या झाडाजवळ झुडपात. आणि मग याला घरचा तिला घरीचा फोन येतो किंवा त्याला घरचा फोन येतो. मग ह्याचा वियोगाचा क्षण येतो, याला खूप वेळ बसायचं असतं बघा. येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे, मग तिच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागते. आणि मग तो अचानक विचारतो काय काय झालं, काय नाही ग, काय नाही हो, कचरा डोळ्यात गेला. कसलं खोटं, डोळ्यात काय गेले म्हणून नाही है ना. व्याजोक्ती खोटं, सरळ सरळ खोटं आहे. येताक्षण वियोगाचा नेत्र पानावती, त्यातच सेम आहे बघा. येताक्षण वियोगाचा नेत्र, नेत्र म्हणजे डोळे, नेत्र पानावती सांगे परी मी कांदा कापत होती. वा, बरोबर आहे का. उभू चावली नव्हती रे, कांदा कापत होती. खोटं बोलत्या, सरळ सरळ. पुढे बघा, काय गे बघशी मागे वळूनी वळूनी अशी, विचारता म्हणे माझी पिशवी राहिली कशी. सुद्धा खोटं बोलत्या. एकटी चालली मी, थेट शेतात चालले, एकटी चालले है ना. मग ती मामी म्हणते काय काय बघायला, काय नाही मी एकटीच चालले. आजी विचारते अशी मागे वळून वळून काय बघालीस. आता ती सरळ म्हणेल की नाही मी त्याला बघते किंवा तिला बघतोय, सरळ माझी पिशवी राहिली की काय, पिशवी तर काकीलाच आहे. आणि मग आजी विचारते, मज्जाच आहे. वंचक सदनी भ्रामक धरणी नृप दुर्योधन फसे पडे, खुदखुद हसता मने द्रौपदी नको गुदगुल्या कररू गडे. करू गडे ते कररू झाले. मायावी सभेत, समेत झाले, सभेत आहे ते. मायावी सभेत जमीन समजून दुर्योधन पाण्यात पडतो. मायावी सभेत
जमीन समजून दुर्योधन पाण्यात पडतो व द्रौपदीला हे पाहून हसू येते. हे कारण लपून गुदगुल्यामुळे हसू आले असा आविर्भाव ती व्यक्त करते. म्हणजे खोटं बोलते. आता दुर्योधनाला ते प्रत्यक्ष तो पडलेला आहे पाण्यात म्हणून हसते. अचानक एखादा काय होतं, एखाद्याला भ्रम निर्माण होतो, ती पाणी आहे म्हणून तो पडतो त्याच्यामध्ये आणि मग आपल्याला हसू येते. आता त्यानं बघितलं की आपण हसण्याचं नाटक कशाला करायचं, म्हणजे दाखवून कशाला द्यायचं की त्यालाच हसतोय आपण मग खोटं कारण देतोय. बरोबर आहे ना. कोणीतरी गुदगुल्या केल्या म्हणून मला हसू आलं असं होईल नाही. खोटं सरळ सरळ खोटं आहे. सरळ सरळ खोटं. बघा पुढचा कोणता आहे बघा. व्याजच होते. व्याज म्हणजे खोटे, कपट किंवा ढोंग. उक्ती म्हणजे बोलणे. खोटे कौतुक करायचे. तर व्याज स्तुती, स्तुती म्हणजे कौतुक करणे आणि व्याजोक्ती म्हणजे सरळ सरळ खोटं बोलायचं. व्याज म्हणजे खोटे, उक्ती म्हणजे बोलणे. आलं का लक्षात. आणि व्याज स्तुती दोन्ही वेगवेगळे आहेत बघा. त्यात एकच समजून बसाल. खोटी स्तुती करायची लोकांची, दुसऱ्याची खोटी स्तुती. आतून निंदा करायची, बाहेरून स्तुती दाखवायची, किंवा बाहेरून निंदा आतून स्तुती, असं दोन्ही बघा. आपण म्हणतो लय शहाणा आहेस. लय शहाणा आहेस यामध्ये दोन अर्थ आहेत है ना. आपण आतून आपल्याला काय म्हणायचं, त्याला नाव ठेवायचंय. बाहेरून तर त्याला शहाणा आहेस असं दाखवायचंय. बरोबर का. बघा बाहेरून स्तुती पण आतून निंदा, किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती असे असेल तेव्हा व्याज स्तुती अलंकार होतो. आपण म्हणतो, आई म्हणते बघा, अरे चोरा, अरे लबाडा. काहीतरी बाळानं चोरून घेतलेलं असते आणि ते लपवून ठेवलेलं असतं आहे ना. आई विचारते कुठे ठेवलेस बाळा, कोणी घेतलंय हे. अरे चोरानो असं आई म्हणते. म्हणजे आईला आतून तिला काय करायचं, स्तुती करायची का आतून. चांगलं झालं, चोरी करा असं म्हणेल काही. आतून काय निंदा, बाहेरून स्तुती दाखवायचे फक्त स्तुती केल्यासारखी. अरे लबाडा, केवढा उदार रे तू. आपण म्हणतो बघा लय उदार आहेस तू. उदार म्हणजे काय. उदार म्हणजे काय, दानशूर वगैरे, काही कशाची अपेक्षा न करता देणारा. एवढा उदार रे तू. होती वदन चंद्राच्या दर्शनाची आसती, अर्धचंद्र द्यावा कृपा यावू नको नती. ते गेले तिला भेटायला. ती म्हणते या चांदण्या रात्री आपण टेरेसवर भेटू. आणि मग हा सगळी तयारी बियारी करून शॅम्पू स्प्रे ब्रे मारून सगळं मारून शॅम्पू लावून पावडर बिवडर लावून रुमालात आणि थोडी पावडर घेऊन सगळं घेऊन हा मस्तपैकी जातो. आणि मग तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम येतो. तू सगळं करून जा रे, तू माती नांगरून करून जा. आणि मग हा जातो, पण ती फक्त टेरेसवर येते आणि निघून घरात जाते. म्हणजे फक्त अर्धच तोंड दिसतंय, अर्ध्या चंद्रासारखं. अर्धचंद्र देणे आणि मग तिथूनच ती मानते. असं नाही करत, असंच करते. का तर घरात सगळे असतात, सगळं प्लॅन फसलेला असतो. म्हणजे बघा अर्धचंद्र देणे म्हणजे काय रे. अर्धचंद्र देणे म्हणजे हकालपट्टी करणे. वाक्य प्रचार आलेला आहे परीक्षेला, लिहून घ्या. अर्धचंद्र देणे म्हणजे हकालपट्टी करणे. होती वदन चंद्राच्या. वदन चंद्र म्हणजे काय, कोणाला कोणाची उपमा दिली तर तोंडाला चंद्राची उपमा दिली. दर्शनाची आस, त्याला आस लागलेली आहे, मला आता हा चंद्र माझा दिसणार टेरेसवर है ना. आणि मग ती अशी हाकलून काढते, जाऊ म्हणते. मग त्याला अर्धचंद्र मिळाला. समजलं. अर्धचंद्र तू द्यावा कृपा यावू नको नती. बाहेरून स्तुती पण आतून निंदा. अर्धचंद्र देणे म्हणजे काय, हकालपट्टी करणे. पुढचं आहे बघा. काय रे पुंड्या, माजलासी उभे केले विठ्ठलासी. आता माजलास या शब्दामध्ये बघा वर निंदा आहे. पुंड्या म्हणजे पुंडलिका, भक्त पुंडलिकासी, भक्त पुंडलिकाचे हे उदाहरण आहे बघा. त्याचं आणि विठ्ठलाचं फार एक चांगलं नातं होतं. माजलास या शब्दाने वर निंदा आहे, पण भक्त पुंडलिकाच्या भक्ती पुढे विठ्ठलाला उभे राहावे लागले ही आतून स्तुती आहे. बघा तो विठ्ठलाला खरंच विटेवर उभा राहायला भाग पडतो. बरोबर का. त्याच्या भक्तीमुळे बाहेरून त्याची स्तुती केली जाते आणि आतून लोक निंदा करतात. त्याने विठ्ठलालाच उभा केलं रे, काय पोरगा आहे, शान नाही है ना. देवालाच उभा केलं. पाहता पाणी सुटे, खाता दात तुटे, लाडू असा बरवा, लाडू असा वरवा, सुगरण तू खरी. वा, तिला सुगरण पण म्हणले, बाहेरून स्तुती पण केले आणि आतून काय म्हणते बघा. खाता पाणी सुटे, काय पाहता पाणी सुटे, खाता दात तुटे. लाडू केलाय मग की तिला वाईट पण वाटायला नको है ना, आणि भांडण पण वाढायला नको. ती सुगरण म्हणजे तिला
ही आतून निंदा आहे, बाहेरून स्तुती केलेली आहे, व्याज स्तुती. तुला पाकात बुडवून मारायचं. असा शौकीन माणूस असावा तर तो तुझ्यासारखा. असा शौकीन म्हणजे कोणाला म्हणले? तुषारा. एखादी माणसं फार चैनिकोर असतात बघा, है ना. 200 रुपयाची वस्तू आहे, 400 रुपयाची घ्यायची, लय अवडंबर मागवायचं. 200 रुपये चालत नाही, 400च घ्यायचं, ब्रँडच. शौकीन माणूस आहे. मग आपण म्हणतो तुझ्यासारखा शौकीन तूच आहेस. बरोबर, तुझ्यासारखा तूच म्हणलं की ते इथं येणार नाही. पण असा शौकीन माणूस असावा तर तो तुझ्यासारखा. येते का लक्षात? म्हणजे त्याची काय केलेलं आहे इथं? सारखा जोगा उपमा अलंकार नाही आहे, लक्षात घ्या. आलं का लक्षात? इथं काय केले? असा शौकीन माणूस असावा, याला स्टार्ट करून ठेवा या उदाहरणाला. हे व्याज स्तुती अलंकाराचं उदाहरण आहे. नाहीतर जोगा, सम, समान, सारखा असे शब्द जोडलेच म्हणून उपमा अलंकार नव्हे. राहील का लक्षात? हा. विद्वान आहात झालं, आपण म्हणतो लय विद्वान आहेस, विद्वान आहात झालं. आतून स्तुती, बाहेरून निंदा. बाहेरून निंदा, आतून स्तुती. काय कळालं नाही? पुन्हा सांगू? लय शहाणा आहेस तू. काय म्हटलं? लय शहाणा आहेस म्हणजे काय? आपण काय म्हणतो? कोणाला म्हणतो असं? जा लय शहाणा आहेस जा, असं का म्हणतो आपण? शहाणा आहे कशाचं लक्षण आहे? चांगलं म्हणलं ना आपण त्याला, का त्याला मूर्ख आहेस वगैरे म्हणलं का? मूर्ख म्हणलं, सरळ सरळ म्हणलं. पण लय शहाणा आहेस म्हणजे त्याला वाईट पण वाटायला नको आणि चांगलं पण. आपल्याला चांगलं नाही वाटायला पाहिजे, त्याला चांगलं वाटायला पाहिजे. आतून आपण एखाद्याची स्तुती करतो आणि बाहेरून निंदा करतो, अशा शब्दांना व्याज स्तुती अलंकार. हे सगळे त्याचंच उदाहरण आहे. अरे चोरा आपण कोणाला म्हणतो? एखाद्याने चोरी केली नाही म्हणतोय किंवा दर्शवत नाही. अरे चोरा, अरे लबाडा, अरे मूर्खा. आपण डायरेक्ट म्हणतो अरे मूर्खा म्हणतो की नाही? तसं अरे मूर्खा म्हणायचं नाही, मग ते डायरेक्ट गावच. तसं गाव घालायचं नाही. आतून स्तुती आली पाहिजे किंवा बाहेरून निंदा आली पाहिजे, किंवा आतून आपल्याला निंदा त्याची करायची आहे, बाहेरून स्तुती दिसली पाहिजे. असं अरे चोरा, अरे लबाडा, केवढा उदार आहेस तू, केवढा उदार आहेस तू. एखाद्याला काहीतरी मागितलं आणि तो देत नसेल, है ना, उदारपणाचा फक्त आव आणत असेल, तर आपण म्हणतो लय उदार आहेस तू. बरोबर ना? हे समजलं नाही तुम्हाला? होती वदन चंद्राच्या दर्शनाची चाचणी, त्याला ती पाहायची होती तिला, पण तिने जा म्हणून सांगितलं, अकालपट्टी केली त्यानं. तिनं अर्धचंद्र द्यावा कृपा यावं कोणती. सरळ सरळ त्याला 2 शिव्या देता आल्या असत्या, काहीतरी बोलता आलं असतं गाणेड. पण तो तसं म्हणतोय का? नाही. व्याज म्हणजे खोटे, स्तुती करतोय त्याची. तू असं केलं, चांगलं वाटलं, कृपा यावं कोणती. हे लक्षात ठेवा उदाहरण. बाकी वेगळं काही याच्यामध्ये नाही आहे बघा. आता पुढचा अलंकार कोणता आहे बघा? अर्थांतरण न्यास अलंकार. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, न्यास म्हणजे शेजारी ठेवायचा. अर्थांतरण न्यास म्हणजे काय? एखादा बघा दुसरा अर्थ जो आहे तो शेजारी ठेवायचा, त्याला अर्थांतरण न्यास अलंकार असे म्हणतात. ठीक आहे? उदाहरण बघा. एखाद्या सामान्य विधानाच्या सन्मानार्थ काय करायचं आहे? सामान्य विधानाच्या सन्मानार्थ विशिष्ट उदाहरण दिले जाते किंवा विशिष्ट उदाहरणावरून एखादा सामान्य सिद्धांत मांडला जातो, तेव्हा अर्थांतरण न्यास अलंकार असे म्हणतात बघा. एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवायचा, त्यास अर्थांतरण न्यास असे म्हणतात. बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होई गरल, श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. म्हणजे आता हा दाखला जो आहे काय म्हणजे याच्या समानार्थी दाखला दुसरा ठेवलेला आहे. लक्ष द्या. बोध खलास, खल म्हणजे कोण रे? खल म्हणजे दुष्ट माणूस, डाकू. बोध खलास न रुचे, एखाद्या खलाला म्हणजे दुष्ट माणसाला तुम्ही एखादा बोध सांगितला, काहीतरी चांगलं सांगितलं, त्याला तर रुचतंय का? नाही रुचत. अहिमुखी दुग्ध होई गरल, म्हणजे अहि म्हणजे कोण? साप. मुख, सापाच्या मुखामध्ये दूध घातलं तर ते गरल होणार आहे. म्हणजे त्याला, त्या दुष्ट माणसाला तुम्ही किती जरी चांगलं सांगितलं तरी सुद्धा त्याला ते पटणार नाही, त्याला ते रुचणार नाही. आता हा दाखला पटवून सांगण्यासाठी बघा, एखाद्या समर्थनास, याचं समर्थन करण्यासाठी दुसरा दाखला त्याच्या शेजारी ठेवायचा, त्याला अर्थांतरण न्यास. श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. म्हणजे किती जरी त्या दुष्ट माणसाला तुम्ही चांगला बोध दिला तरी तो बोध घेणार आहे का? तर तो दुष्टच राहणार. तसं कुत्र्याची शिपूट नळीमध्ये जरी घातली है ना, सिमेंट लावून प्लास्टिक सर्जरी जरी केली आणि ती नंतर सर्जरी काढली तर ती वाकडीच राहणार.
नळी बाहेर परत बाहेर काढली तर ती वाकडीच. येते का लक्षात? हा, याच्या सन्मानार्थ काय केलं, दुसरा दाखला इथं ठेवला. हा दृष्टांत अलंकार नव्हे. दृष्टांत अलंकार आणि अर्थांतरण्य याच्यात फरक आहे. लक्षात आलं का? एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ, एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ, सेम टू सेम अर्थ आहे ना. बोध खलास न रुचे. एखाद्या दुष्ट माणसाला बोध रुचतो का? चांगला तुम्ही बोध सांगा लागलेला आहे, खूप छान माहिती सांगा लागलाय, त्याला काही पटत नाही. तसंच आहे बघा, कुत्र्याची नळी किती जरी नळी, कुत्र्याची शेपूट किती जरी तरी ती वाकडीच. बघा पुढं, तधी तर खग भेने वेगळे पळाले, उपवन जल केली ते कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याच पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. हे सारखं परीक्षेला वाक्याचं बघा, एवढंच येतंय, कठीण समय येता कोण कामास येतो. अर्थांतरण्याचा अलंकार आहे. तधी तर खग भेने वेगळे पळाले. बघा, भेने म्हणजे भीतीपोटी, जल केली म्हणजे पाण्यात खेळणे, जलक्रीडा. स्वजन म्हणजे स्वतःच्या नात्यातला, गवसला म्हणजे सापडला. जेव्हा त्या राजहंसाला पकडायला तो राजा गेलेला आहे, त्याला पकडायला गेल्यानंतर त्याचे जे मित्र होते, त्या राजहंसाचे इतर जे मित्र होते ते सगळे पळून गेले. काय म्हणतोय बघा मी, तो पारधी असेल किंवा तो राजा त्या राजहंसाला पकडायला गेलेला आहे, पाण्यात उतरलेला आहे आणि त्या राजहंसाला त्यानं पकडलेला आहे. आणि पकडल्याबरोबर इतरांनी काय करायला पाहिजे होतं, इतर राजहंस, इतर ज्याचे मित्र जे आहेत त्यांनी त्या माणसावर हल्ला करायला पाहिजे होता. बरोबर आहे ना? हल्ला करायला पाहिजे होता, मित्राला वाचवायला पाहिजे होतं, पण सगळी भीतीपोटी पळून गेली. बघा, कधी तर खग, खग म्हणजे कोण? पक्षी, आकाशात उडणारा. भेने वेगळे पळाले, वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. तो त्या उपवनात गेलेला आहे जलक्रीडा करायसाठी आणि त्या पक्षाला पकडलेला आहे. पण स्वजन गवसला, त्याच्यातला जो एक माणूस गावलेला आहे, सापडलेला आहे, त्याच पाठी असे नसेल हो. आता बाकीचे जे आहेत ते सगळे पळून गेले, कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे हे पटवून देण्यासाठी समान अर्थाचा दुसरा दाखला आहे, सेम टू सेम आहे. कठीण समय येता कोण कामास येतो. जेव्हा आपल्यावर कठीण प्रसंग ओढवतो तेव्हा त्या कठीण परिस्थितीला फक्त आपल्याला सामोरं जावं लागतं. बघा, दुसरी कोणी आपल्याला वाचवायला येत नाही. काही येते असं होतंय का? अपवादात्मक काही माणसं असतील, अपवादात्मक काही मित्र असतील, काही परिवारातली माणसं असतील, तीच मात्र तुम्हाला वाचवायला येते, अन्यथा नाही. बघा, म्हणून म्हटलेलं आहे, खरंच आहे ते. कठीण प्रसंगी कोणी येतं का? आता मला फार कठीण प्रसंग येतात, तुम्हालाही येत असतील, पण कोण आहे का? आपण विचारतोय का, बाबा तुला काही अडचण आहे का, तू काही अडचणीत आहेस का? कोणी असं विचारपूस करतं का? बघा, अगदी जवळीकतेने करते का? काही गरज आहे का, आर्थिक गरज आहे का, किंवा तू कसा राहतोस, काय चाललंय तुझं, असं प्रेमापोटी कोणी विचारतं. बरोबरच सगळं. हल्ली तरी आता कोणी विचारत नाही, जेवलास का सुद्धा विचारत नाही. विचारतात पूर्वी बघा, माणसं जेवला का, हल्ला का, पिला का, काय करताय असं विचारतात. आता हल्ली कोणी विचारत नाही, सरळ तोंड करून निघून जातात. हे समजलं तुम्हाला? याला सुद्धा स्टार करून ठेवा. कधी तर खग, हे जरासं वेगळं जे आहे ते परीक्षेला येते बघा. आता पुढे बघा, हे याचं उदाहरण मी जे सांगितलं होतं नलराजाचं. नलराजाने हंसाला पकडल्यावर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले, त्याच्याजवळ कोणीच राहिले नाही. या हकीकतावरून कवी सामान्य सिद्धांत काढून सांगतो की कठीण प्रसंगात आपणास कोणीच मदत करत नाही. अर्थात विशेष गोष्टीच्या समर्थनार्थ सामान्य सिद्धांत सांगितला गेला, त्याच्या उलटही प्रकार असतो. म्हणजे जो विशेष दाखला आहे त्याचा सामान्य दाखला केला यानं. हंसाला पकडल्यावर त्याच्या जवळचे पक्षी सगळे पळून गेले. म्हणजेच काय, कठीण समय येता कोण कामास येतो. जातीच्या सुंदरांना काहीही शोभते. आता या अर्थांतराने असं कसं, जातीच्या सुंदरांना म्हणजे काय? जे मूळचे जातीचे सुंदर असतात त्यांना तुम्ही कोणत्याही प्रकारचे कपडे द्या, कशाही प्रकारचं सजवा, त्यांना चांगलंच दिसतंय. येते का लक्षात? म्हणजे जातीच्या सुंदरांना काही शोभते म्हणजे काय? जातीचे सुंदर म्हणजे कसले सुंदर रे? जात्यात घालून वर काढलेले मूळचे सुंदर असतात ते. लक्षात घ्या. हे वाक्य सुद्धा अर्थांतरण्याचं आहे. एका हाते कधीतरी मुळी वाजते का हो टाळी? एका हाताने टाळी वाजते का? नाही. दुसरा हात पुढे करावाच लागतो, दुसरा अर्थ ठेवावाच लागतो. कसं एखादा, आता हे कधी वापरतात माहिती का? एका हाताने कधी टाळी वाजते का? चुकी दोघांची पण असते. काहीतरी प्रसंग ओढावलेला आहे, घरामध्ये असेल, मित्रांमध्ये असेल, दोन मित्रांमध्ये असेल, तर जेव्हा प्रसंग ओढावतो तेव्हा चुकी ही दोघांची सुद्धा असते, एकट्याची नसते. आता भांडण लागते बघा घरामध्ये. काय मॅडम? घरामध्ये आलं नाही, पण वस्तूच इथे आहे. तुम्ही हसलात म्हणून सांगितलं. घरामध्ये वाद लागला,
वाद का लागतो सांगा? आता माझ्यावर उदाहरण घ्या. मी बरेच असा मस्तपैकी बसलेला लिखाण करत किंवा शांत बसलेलो आहे. उगाचच भांडण अचानक पेटते का हो? अचानक भांडण लागते का? नाही. दुसरा प्रतिपक्षी जेव्हा येतो आणि काहीतरी आहे ना त्या माझ्या कामामध्ये व्यत्यय आणतो, बरोबर आहे का, माझ्या कामात अडथळा निर्माण करतो, तेव्हा मग मी थोडस काय करतो, त्याला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्या अलिप्ताला तो विरोध करतो आणि मग यातून हळूहळू ठिणगी पेटते आणि एक ठिणगी वणवा पेटवते आणि जंगलाला आग लागते. सगळं असं होते. मग एका हातात टाळी वाजते का? मग नंतर मग तुम्हीच भांडण काढलं. अरे मी कुठं काढलं? मग काय एका हातात टाळी वाजते भांडली असं. मग पाहुणं पे काय म्हणतात, अहो ती भांडतात आज आणि उद्या एकच होतात, तुम्ही त्यांच्या नादाला लागलो. एका हातात टाळी वाजते का? वाजत्या? वाजून दाखव इकडे पुढे कॅमेरा समोर ये. सुंट बघा, सुंट घासायला खापरी येते कामी, जगात रिकामी वस्तू नाही. लक्षात, अशी कोणतीही जगात वस्तू नाही की ती एकमेकांच्या कामाला येत नाही. कुठली वस्तू असे सांगा की ती कामाला येत नाही? सुई घ्या, दाभण घ्या, दोरा घ्या, साधा एखादा दगड कामास येतो की नाही सांगा? मोठा दगड घ्या, गाडी चढायला लावलेली आहे, खाली येऊन लावतो आपण, येतो की नाही सांगा? मग कुठलीही वस्तू अशी नाही की ती कामास येत नाही. म्हणजे घर प्रपंचाचा किंवा सामान्य उदाहरण आहे. हा जरी वरवरून कसा वाटत असेल, सामान्य दाखला वाटत असेल, पण यामध्ये असामान्य काय भरलेला आहे? अर्थ भरलेला आहे. बघा, बरोबर आहे ना? सुंट घासायला खापरी येते कामी. खापरी शब्दशः खापरी घेऊ नका. जगात रिकामी अशी वस्तू नाही. जगात अशी कुठलीच वस्तू नाही की ती एकमेकांच्या कामी येत नाही. पाटील पाटील म्हणून जो गौरव करी धनाजीचा, पण नवल काय लौकिक गौरव नसतोच निर्धनाजीचा. म्हणजे काय रे? म्हणजे काय सांगा? ज्याच्याकडे धन दौलत आहे, सामान्य उदाहरण आहे, ज्याच्याकडे खरंच धन दौलत आहे, पैसा अडकाय, त्याचाच गौरव केला जातो, उदो उदो केला जातो. ज्याच्याकडे काहीच नाही त्याला लोक नुसतं पाटील पाटील म्हणत नाही. बरोबर आहे ना? धनाजी म्हणजे कोण? धनधान्य संपन्न व्यक्ती. बघा, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आपण बळच त्याला हाक मारतो. ज्याच्याकडे काय नाही त्याला हाक मारतो का आपण? इल्ला जाऊ दे, बसू दे, त्याचं काय, शाण नाही ते असं म्हणतो. सावळा वर बरा गौर वधूला. सावळा म्हणजे कृष्णवर्णीय, वर म्हणजे नवरा, गौर म्हणजे गोरी, वधू म्हणजे नवरी. असं का म्हटलं असेल? अर्थांतरण्यास हा एक सामान्य वरवरून पाहताही सामान्य दाखला असेल, पण यामध्ये असामान्य अर्थ भरलेला आहे. सावळा वर बरा गौर वधूला. वधूला म्हणजे काय? गोरा नवरा असेल आणि काळी पत्नी असेल तर मात्र लय वांद घडते. समाजामध्ये मानपान मिळत नाही, मानापानाने जगता येत नाही. माणसं लगेच पोरग कसलं देखणं आणि काय करून आणले बघा, आफ्रिकेत गेलत का काय शोधाय, आणि तिला मरेपर्यंत, तिच्याकडे मरेपर्यंत तिच्या त्याच भावनेनं बघितलं जाते. येते का लक्षात? पण ती नवरी गोरी असेल आणि समजा तो काळा सावळा नवरा मिळाला तर कोणीही काही बोलत नाही. का बोलते? तिला कधीच असं म्हणत नाही, असला काय ध्यान करून घेतलेस, असं का करून घेतले, जगात काय पोरं पेटलेलीत काय, पोरं नव्हती का, असं कोण म्हणतंय का? नाही म्हणत. सपने असं कोण म्हणतंय? तवा ते तुमच्या भाषेत असं नाही होत. लक्षात घ्या, आमचे गुरुजी सांगायचे बघा की जर असं हे भिन्न झालं, तसं पाहायला गेलं तर जगात अशा भिन्न कुठल्याच वस्तू नाहीत. मी परवा सांगितले तुम्हाला, आणि समपात आहेत का? नाहीत. लक्षात घ्या, निसर्गाने ते सगळ्या गोष्टी तशा ठेवलेल्या आहेत. आणि डावं उजवं हे असायलाच पाहिजे, म्हणजे प्रत्येकाला त्याची त्याची किंमत कळते. जर दोघेही समान झाले तर मात्र प्रॉब्लेम. पण अशा वस्तुस्थितीला, म्हणजे ह्या अशा वस्तुस्थितीला सावळा वर बरा गौर वधूला, गोऱ्या वधूला सावळा वरच बरा चांगलं वाटतं, आणि गोऱ्या नवऱ्याला सावळी पत्नी नको. फार वादन निर्माण होतात, कारण तिला समाजात व्यवस्थित जगू देत नाहीत. संसारात खुला हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, फार जाचाला सामोरं जावं लागतं. म्हणून आता मुलीच मिळून झाल्यात. 1000च्या पाठीमाग प्रमाण कमी झालेलं आहे ना? किती झालेलं आहे? 929. मग वरच्या पोरांनी काय करायचं? अल्लाह के नाम ले बाबा,
देखोनी उद्या तुझ्या द्विज कुळे जाती अति हर्षुनी शार्दूल अधिक दुष्ट सर्व दडती क्रिय तरी जाऊनी. लक्ष द्या. देशी ताप परी जसा वरी वरी येशी नवी भास्करा अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोला आहे खरा. हे वाक्य येते बघा परीक्षेला. अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोला आहे खरा. हे असं का म्हटले रे? अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोला आहे खरा. सूर्योदयाच्या वेळी सगळी लोक काय होतात? आनंदित होतात. दुष्ट लोकही लपून बसतात. का रे? सूर्योदय झालेला आपण दिसू, चोर लोक वगैरे लपून बसतात. मात्र सूर्य जसा वर येऊ लागला तशी त्याची उष्णता वाढून त्रास व्हायला लागतो. सुरुवातीला सूर्य उगवल्यानंतर आपल्याला चांगलं वाटते है ना सकाळी. पण जसा सूर्य मोठा व्हायला लागतो, जसा वर यायला लागतो, डोक्यावर यायला लागतो, तसा त्याचा त्रास व्हायला लागतो. आणि मग आपण त्याला काय करावं लागतो? चिडवायला लागतो, त्याला चिडायला लागतो त्याच्यावर. कारण उच्च पद मिळाल्यावर थोर लोकही बिघडतात. म्हणजे काय? आता प्रत्यक्ष सूर्यावरून हा दाखला दिलेला आहे. सूर्याचा जसा नंतर आपल्याला त्रास व्हायला लागतो तसं उच्च पदी थोरही बिघडतो असं का म्हटलेलं आहे? काही वेळेला उच्च पद मिळतं. उच्च पद म्हणजे क्लास 1, क्लास 2. काही जण अपार कष्ट करतात जीवनामध्ये आणि मग गोल्ड मेडल किंवा मग असे काही असामान्य कार्य करायचं आणि डायरेक्ट पदवी मिळते. डायरेक्ट तुम्हाला माहित असेल असे काही खेळाडू आहेत, त्या खेळाडूंना म्हणजे इंटरनॅशनल गोल्ड मेडल वगैरे इंटरनॅशनल खेळ खेळला की डायरेक्ट क्लास 1 परीक्षा मिळते, क्लास 1 अधिकारी पद मिळतात. बरोबर का? पण ते थोड्या दिवसानंतर काय करतात? थोड्या पैशासाठी लाच स्वीकारतात आणि मग निलंबित होतात की नाही? बरीच अशी, आता मी नाव घेत नाही पण बरीच अशी उदाहरणं आहेत. बरीचसे लोक ज्यांना 1.5 2 लाख पगार, क्लास 1 ऑफिसर, डायरेक्ट सर्व्हिस मिळते. डायरेक्ट विनासायास, अभ्यास नाही काही नाही, डायरेक्ट. पण त्यांनी कष्ट केलेला असतं त्यासाठी. तो जो परिश्रम केलेला आहे, त्याने जे व्यापलेला आहे आयुष्य सगळं त्याच्यासाठी घालवलेलं आहे आणि मग जाऊन ते गोल्ड मेडल किंवा इंटरनॅशनल खेळापर्यंत पोहोचतो. असाच उठून कोणी पोहोचतो का? पण तेवढं सगळं करून डायरेक्ट सरकारनं पद दिलेलं आहे, त्याचा दुरुपयोग होतो, त्याचा चांगला सदुपयोग होत नाही आणि मग त्याला काय होते? लालसा निर्माण होते त्याची आणि तो काय करतो? थोड्या पैशांसाठी लाच स्वीकारून निलंबित होतो. खूप जबरदस्त आहे म्हणून म्हणलेलं आहे अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. एका तलाट्याने पैसे गिळलं होतं, नंतर पुडकाच्या बंडल खायला सुरुवात केली आणि तेही अधिकाऱ्यांच्या समोर, माघारी पण नव्हे. अरे बघा, पैसे खातात. ते प्रत्यक्ष उदाहरण त्यावेळेला मी डोळ्याने याची डोळी काय बघितलं बघा. फक्त ऐकलं होतं पैसे खातात लोक, पण त्या दिवशी तर खातानाच बघितलं. फुल गळे फळ गोड जाहले विजय नुरे डौलात तरु डुले तेल जळे बघ ज्योत पाजळे का मरसी का मरणी अमरताही न करी. असं का म्हटलेलं बघा? फुल गळे फळ गोड जाहले. फुल गळाल्यावरच फळ होतं, म्हणजे फुल पहिल्यांदा लागते त्यानंतरच फळ उगवतं ना. तर फुल नसेल तर फळ येणार आहे का? ज्या झाडाला फुलं नसतात त्या झाडाला फळं लागत नाही. बरोबर ना? आधी फुल येते आणि मग त्याचं फळामध्ये रूपांतर होते. बीजे नुरे डौलात तरु डुले. ते जे आहे बीज नुरे म्हणजे काय? बीज रुतलेलं आहे आणि मग ते फळाचं झाड जे आहे ते डौलात काय लागते? डौलात उभारायला लागते, डुलते ते तरु म्हणजे झाड. तेल जळे बघ ज्योत पाजळे. तेल जळाल्यानंतरच ज्योत पाजळते. हा सामान्य दाखला आहे बाळांनो, लक्ष द्या. हा सामान्य दाखला, याच्या समर्थनात हा दुसरा दाखला आहे अर्थांतरणे असं म्हटलेलं आहे. तेल जळे मग ज्योत पाजळे. तेल जळाल्यानंतरच ज्योत पाजळणार आहे. बरोबर आहे ना? आहे तशी ज्योत तुम्ही ठेवलेली आहे ती पाजळेल का? पेटेल का ती? नाही. का मरणी अमरताही न खरी. म्हणजे काय? मरण झाल्यानंतर अमरता कशी येईल? माणूस मेल्यानंतर अमर होतो असं म्हणतात. खरं आहे का खोटं आहे? कशामुळे अमर होतो? कर्तृत्वाने. त्याचं जर कर्तृत्व नसेल तर तो अमर होत नाही. बरोबर आहे ना? हा, सिंधुताई संकपाळ म्हटलं एकदा की या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या या जगामध्ये की माणूस मेल्यानंतर मोठा होतो. आठवते तुम्ही कधी ऐकलं असेल तर बघा, मला आता मरायला पाहिजे तेव्हाच मी मोठी होणार, तेव्हाच माझं नाव होणार. आणि खरंच त्या अमर झाल्या, त्यांचं नाव आता आहे बघा. बरीचशी लोक आहेत अशी, काही दिवसांनी निवृत्ती साधतो त्या पंक्तीत जाऊन रामकृष्ण आले गेले त्याविन जग का असेच वसची पडले काय अडले माझं शिवाय जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता त्यांचे राहील काय. बघा,
रामकृष्ण आले गेले त्याविने जग का ओसीचे पडले. राम आले, कृष्ण आले, त्याच्यामुळे जग ओस पडलं का हो? किंवा ते गेले म्हणून ओस पडलं का? नाही. रामकृष्ण होते तेव्हाही माणसं जगत होती. रामकृष्ण गेल्यानंतर सुद्धा जग आहे तसंच आहे, लोक जगतायतच. म्हणजे मी परवा तुम्हाला सांगितलं बघा, तेच तसं आहे बघा. काय अडेल माझ्याशिवाय, म्हणजे माझ्याशिवाय कुणाचं काय अडणार आहे का? जन पळभर म्हणतील हाय हाय. पळभर म्हणजे थोडस, तुम्ही मेल्यानंतर थोडंच हाय हाय म्हणतील, बिचारा मेला तेवढंच. मी म्हटलं ना काल सांगितलं बघा, एक 2-3 दिवस, आता तर 3 मिनिटं मी सांगितलं ते, तुम्ही बघा प्रत्यक्षात 3 ते 4 मिनिटं. 5व्या मिनिटाला हातात फोन घेऊन बाहेर जाईल. घरातलं माणूस मेले, याचं फोन त्या मेलेल्याकडे नसतंय, याचं लक्ष त्या मेलेल्याकडे नसतंय, याचं लक्ष त्या फोनकडे. तुम्ही प्रत्यक्षात अवलोकन करायचं. तुम्ही नंतर त्या दिवशी मला आठवाल, खोटं नाहीये. माणूस मेले त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आता तर ते शूटिंगचं लय फॅड आलंय, पुढं काहीतरी घडालंय आणि हे शूटिंग करते, त्याला वाचवायचं सोडून शूटिंगच करत बसते. हे असं कशाला म्हणतोय? तुला काय मिळवायचं? मी शूट करून दाखवायचं? माणूस मला मराले, त्याला पाणी पाजर सोडून वाचवाय सोडून शूटिंग करत बसते, हे चुकीचं आहे ना फार. मग बघा, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता त्यांचे राहील काय. आपण गेल्यानंतर कोणाचं काय अडेल काय? कुणाचंही काही अडत नाही, काही राहत नाही. लक्षात ठेवा, आपण गेलो संपायचे, कोणी काही हे होत नाही. म्हणजेच काय, रामकृष्ण आले गेले त्याविने जग का ओसची पडले, या सामान्य उदाहरणावरून हा असामान्य दाखला दिलेला आहे बघा. कोणाचं काही कोणाविषयी, कोणामुळं कोणाचं काही अडत नाही. समजलं का अडतंय? माझ्यामुळे तुमचं काय अडणार आहे का? समजा मी इथं उद्याला शिकवायला नसेल तर दुसरा येऊन कोणतरी शिकवणारच ना. का खोटा आहे खरा आहे? खोटा आहे का हे? नाही, कोणी ना कोणतरी येऊन शिकवणारच. लक्षात, गुराख्याने गुरं सोडली म्हणून गुरं कुठे जाणार आहेत का, मरणार आहेत का? धनी काय करील, तिथे जाऊन गुरं सांभाळेल. बरोबर आहे ना? दुसरा कोणीतरी गुराखी तो कामाला ठेवेल. होतंय ना तसं? हा, लक्षात ठेवा. त्यामुळं असं म्हणू नका की माझ्यामुळे सगळं घडतंय, माझ्यामुळे सगळं अडतंय, माझ्यामुळे होतंय. कधी अहंभाव अहंकार कधीही करायचा नाही. लक्षात, यावरून अहंकार माणसाचा जो आहे तो गळून पडेल बघा. या उदाहरणात लक्षात आहे. आपण म्हणतो बघा, हा घरात माझ्याशिवाय काय पान हलत नाही, मी किंग मेकर आहे, हे कळलं. मग पप्पाने आजपर्यंत काय केलं? मोठा भाऊ असतो की नाही, तोऱ्यात असते बघा. 18 ते 22 या वर्षात असं फणफणत असते. वादळी अशांततेचा काळ म्हणतात तो काळ जो असतो, वादळी अशांततेचा काळ. बाप काय सांगतोय तरी सुद्धा ऐकत नाही. आजी सांगते, आजोबा सांगतात, इतर मित्र परिवार सांगतात, असं वागू नको, तसं करू नको, मोठ्यानं बोलू नको, चिडचिडपणा करू नको, तरी सुद्धा त्या 3-4 वर्षात कोणाचं काय ऐकत नाही. माझ्याशिवाय घरातलं काय पाहणार नाही, सगळे भित्त्यात मला, किंग मेकर आहे मी म्हणते की नाही. आमचं वडील सुद्धा घाबरतात मला, असं म्हणते बघा. लय वाईट वाटतंय, कानपडात जाऊन मारायला. वडील घाबरतात. जेव्हा मुलाचं पायतान वडिलांना येतं, वडिलांचं पायतान, तुमचं लक्ष आहे का बघतो, जेव्हा वडिलांचं पायतान मुलाला बसतं, जमतं, तेव्हा वडिलांचा अधिकार संपतो बाळाला. तेव्हापासून वडील थोडं तुम्हाला रागवायचा किंवा तुम्हाला काही दुजाकार करायचा किंवा हे करायचं, प्रतिकार करायचा सोडून देतात. का तर आता माझा मुलगा मोठा झाला, लग्नाला आला, जाणता झाला, आता आपण बोलणं त्याला बरं दिसत नाही. त्याच्या मित्राला, त्याच्या मैत्रीत वगैरे काहीतरी वितुष्ट आल्यासारखं वाटेल. तुझे वडील असे का बोलतात, तुझे वडील चांगले नाहीत, नावं ठेवतील, म्हणून ते थोडंसं हात आकडते घेतात. बाकी काहीच नाही. लक्षात, मरेपर्यंत तुम्ही मरेपर्यंत वडिलांना मारायचा अधिकार तुम्हाला आहे. कानपडात मारायचा अधिकार वडिलांना आहे, कारण त्यांनीच तुम्हाला जन्म दिलाय की नाही? आई वडिलांना. लक्षात ठेवा, आई वडिलांना जो प्रतिकार करतो ना, त्यांना जग प्रतिकार करते. लक्षात ठेवा. त्यामुळे आई वडिलांना प्रतिकार करायला जाऊ नका. आई वडिलांना तर कधीच मारायला जाऊ नका. आई वडिलांसमोर कधीच हात उघडू नका. आई वडिलांसमोर तोंड वर करून कधीच बोलू नका. ते लय वाईट आहे. लक्षात घ्या. कारण तुम्ही लहान असताना कितीतरी वेळा त्यांनी शिसू काढलेली असते, कितीतरी वेळा ते जागलेले असतात. लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या मुलाला आणा, 2-3 दिवस जागा, होते का बघा? तेवढं शक्य नाही ते बाळा. त्यामुळे आपण मोठे झालो, वडिलांचं चप्पल, वडिलांचा ड्रेस आपल्याला बसायला लागला म्हणून आपण त्यांच्यावर दांडगावा करायचा नाही. लक्षात, त्यांच्यामुळेही आपण विश्व पाहिले, त्यांच्यामुळे एवढा मोठा ताडमाड झाला. का कमवून आणून स्वतः खाऊन बसलाय? हा, तू स्वतः कमवून आणले तेव्हा मिशा आल्या का? नाही. लक्षात ठेवा, त्यांनी सगळं घातलेलं आहे. फार काबाड कष्ट केलेलं आहे. प्रसंगी ती उपाशी झोपलेत, पण पोरग्याला कधी उपाशी निजवलं नाही, पोरगीला कधी उपाशी निजवलं नाही. कुठे का? बाप बघा कधी चांगले कपडे घालत नाही,
इस्त्री तर मला वाटतं 5वीला कधीतरी हे मिळाले असेल त्याच्या, पण 5वीला ते नसतेच मुळात इस्त्री वगैरे काहीच नसते. चप्पल बघा त्यांचं, तुम्ही अवलोकन जरा करा. अजून तुम्हाला हे कोणी सांगितलं नसेल पण मी सांगतो, थोडंसं अवलोकन करा. पप्पांचं चप्पल कसं आहे, माझ्या टाचा कशा आहेत आणि पप्पांच्या टाचा कशा आहेत, जरा अवलोकन करा. माझे हात कसे आहेत आणि पप्पांचे हात कसे आहेत, आईचे हात कसे आहेत, माझे ड्रेस कसे आहेत आणि पप्पांचे ड्रेस कसे आहेत. कधी अवलोकन केले का बघा आपण. माझी हेअरस्टाईल बघा आणि पप्पांची बघा, केले कधी अवलोकन? नाही. लक्षात. आपल्या हातात ब्रँडेड घड्याळ असते पण बापाच्या हातात असते का? आपल्या हातात ब्रँडेड मोबाईल, बाप विचार करतो शेजाऱ्याच्या घरात पोरग्याचा ब्रँडेड घड्याळ आहे, पोरग्याचं शेजाऱ्याच्या मित्राच्या मुलाचं ब्रँडेड मोबाईल आहे मुलाचा, माझाही मोबाईल मुलाला असावा. बाळा पुढच्या वेळेला मी याच्यापेक्षा चांगला मोबाईल घेतो, हा थोडे दिवस वापर. पण त्याच्याकडे कुठला असतो? कीपॅडचा, फक्त उचलायचा आणि कट करायचा, 2च बटन. खोटा आहे? लक्षात ठेवा. ज्या वेळेला बाप हे सगळं उलट होईल ना त्यावेळेला सगळं विचित्र अवस्था होईल बघा. तर पण तसं काही होणार नाही, कारण बाप तो बाप रहेगा, बाप तो बापच. लक्षात ठेवा. त्यामुळं प्रतिकार काही करायला जाऊ नका. आज काही बापाकडून मिळत नाही म्हणून काही अपवर्तन करू नका. आज नसेल उद्या मिळेल. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने राहू देत, बापाला द्या. त्याला नाही चालवता आला मोबाईल पण तुम्ही चालवून द्या, तुम्ही द्या, तुमच्या पहिल्या पगारातून त्याला द्या. कारण एका ठिकाणी व त्याचे कार्य दुसऱ्या ठिकाणी असे जिथे वर्णन केले जाते तेथे कोणता अलंकार होतो बघा? असंगती किंवा विसंगती अलंकार होतो. मी परवा तुम्हाला सांगितलं बघा वरवरचं सांगताना. म्हणजे बाळ तांदूल पडलं जमिनीवरी, जखम झाली त्याच्या मातेच्या काळजावरी. बाळ पडलेलं आहे, बाळाला वेदना व्हायला पाहिजे. वेदना कोणाला होतात? आईला. म्हणजे असंगत आहे, विसंगत आहे, है ना? बघा, कुणी कोडे माझे उकलील का, हे पहिलंच उदाहरण मी मुद्दाम घेतलेलं आहे बघा. कुणी शास्त्रीय रहस्य कळविल का, एका कवीला हे कोडं पडलेलं आहे असंगती किंवा विसंगत अलंकारामध्ये. हृदयी सखी तुझ्या दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे. तिच्या हृदयात म्हणे दीप पाजळलेला आहे, दीप प्रज्वलित झालेला आहे आणि त्याचा उजेड याच्या थोबाडावर. बघा, हृदयी सखी तुझ्या दीप पाजळे, तिच्या हृदयात दीप पाजळलाय. उजेड कुठे पडायला पाहिजे? तिथंच पडायला पाहिजे ना हृदयात. त्याचा उजेड कुठे म्हणे? याच्या चेहऱ्यावर. ही असंगतच आहे ना, गंमतच आहे ना, विसंगत आहे. गुलाब माझ्या हृदयी फुलला. बघा आता स्वतःकडे घेतलं बघा, हे हृदयी तुझ्या होतं, आता इथं माझ्या. गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर फुलला. याच्या हृदयात गुलाब फुललेला आहे आणि त्या गुलाबाचा रंग कुठं? तिच्या चेहऱ्यावर. हे असंगतच आहे. मज्जा आहे ना बघा. एवढंच नाही, आणखी बरं पुढे आहे बघा. काटा माझ्या पायी रुतला, त्याच्या पायात आता काटा रुतलेला आहे. शिवल तुझ्या उरी कोमल का. आता मला काटा लागलाय, मलाच वेदना व्हायला पाहिजे. वेदना होतात कुणाला? कोमल लागत, सॉरी कोमल का. येते का लक्षात? शिवल तुझ्या उरी कोमल का, येते का लक्षात? म्हणजे हे असंगत आहे ना का विसंगत? असंगत किंवा विसंगत आहे बघा. माझ्या श्री ढग निळा उरला. बघा, माझ्या श्री ढग निळा डरवला डवरला, तुझ्या नैनी पाऊस कवळला. वा, माझ्या डोक्यावर ढग निळा डवरला. आणि म्हणजे काय रे ढग निळा डवरला म्हणजे काय? म्हणजे माझ्या डोक्यावर काहीतरी संकट आलेलं आहे, पण काय म्हणले बघा, तुझ्या नैनी पाऊस कवळला. तिला वेदना होतात. लक्षात घ्या, पुरुषाला जेव्हा वेदना होतात ना तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही. डोळ्यात कोणाचं पाणी येत आहे? कोणाच्या डोळ्यात पाणी येत आहे? तुझ्या. येते का लक्षात? हा. शरदचंद्र हा हृदय उगवला, प्रभा तुझ्या पुरी शीतल का. शरदचंद्र म्हणजे काय? शरदाच्या चांदण्यात जो उगवणारा चंद्र आहे तो याच्या हृदयात काय झालेला आहे? उगवलेला आहे. आणि त्याची प्रभा, त्याचा जो उजेड आहे तो तिच्या उरी शीतल आहे. शीतल चंद्र कसा असतो? शांत. म्हणजे सगळं असंगत किंवा विसंगत आहे बघा. येतं लक्षात? भारत आंबेंची कविता ही. बाळ तांदूल पडलं जमिनीवरी, जखम झाली त्याच्या मातेच्या काळजावरी. हे मी आधीच सांगितलं तुम्हाला. माझ्या श्री ढग बर, हे त्यातलं तिथलं इथं घेतलेलं 2 नंबरचं. शिशुपादासी कंटक वृत्ता, मातेस वेदना घडती,
भक्ता संकट पडता श्री हरीला कष्ट फार बापडती. बघा काय म्हणले, शिशुपाल वध नावाचे घ्या. शिशुपालाला कंटक रुतता. कंटक म्हणजे काटा. कंटक म्हणजे काय? काटा. माझीच वेदना घडते. शिशुपालाला काटा रुतलेला आहे, काटा लागलेला आहे आणि वेदना मात्र आईला होत आहे. भक्ता संकट पडता. भक्ताला जेव्हा संकट निर्माण होतंय, भक्तावर जेव्हा संकट येतं तेव्हा त्रास कुणाला होतो माहितीये का? देवाला त्रास होतो. श्रीहरी म्हणजे कोण? देव. श्रीहरीला कष्ट भार पडतो असं म्हणतात. म्हणजे देवाला फार कष्ट पडतात. आता भक्तावरचं या संकट कसं घालवायचं, हे सगळं असंगत आहे बघा, विसंगत आहे. पुढचं भ्रांतिमान अलंकार. भ्रांतिमान म्हणजे काय? भ्रांतिमान अलंकार म्हणजे काय बघा, वाचा जरा. पाणी पुढे. भ्रांत म्हणजे काय? भ्रम, शंका. भ्रांत म्हणजे काय? भ्रम किंवा शंका. बाळा बघा, जेव्हा उपमेयाच्या जागी उपमानच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तिथे कोणता अलंकार होतो? भ्रांतिमान. उपमेय म्हणजे काय रे? उपमेय म्हणजे मूळ वस्तू आणि उपमान म्हणजे साम्य किंवा साधर्म्यता, एक सारखेपणा. लक्ष द्या, उपमानाच्या जागी म्हणलेलं आहे. जेव्हा उपमानाच्या जागी उपमेयच आहे म्हणजे मूळ वस्तू याच्या जागी आहे, उपमेयाच्या जागी आहे, असा भ्रम निर्माण होतो. बघा लक्ष द्या. भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे आहे ते पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे. घालीन अंजनाच्या मतीने तटाकी कांते उरता उतरलो भिजलो विलोकी. कांते म्हणजे पत्नी, विशाल नेत्रे. नेत्र म्हणजे काय रे? नेत्र म्हणजे डोळे. अंजन म्हणजे काय? काजळ. तटाकी म्हणजे तटावर, कडेला. भृंगा म्हणजे काय? भृंगा म्हणजे अली, भ्रमर है ना. भृंगा म्हणजे अली किंवा भ्रमर. आणि काय? मिलिंद की अरविंद? मिलिंद की अरविंद? मिलिंद. आणि अरविंद म्हणजे कमळ. मिलिंद म्हणजे भुंगा. भुंगा अली, सईफ अली खान. अली म्हणजे भुंगा, लक्षात ठेवा. भ्रमर म्हणजे भुंगा. बघा आता हा काय म्हटलेलं बघा, भुंग्यानी सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालावयास नलराजा पुढे सरसावला, पण पाण्यामुळे भिजला. त्याला भ्रम निर्माण झाला. त्या तळ्यामध्ये जी कमळाची पानं, भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे. अरविंद म्हणजे काय? अरविंद म्हणजे कमळ, लक्षात ठेवा. अरविंद म्हणजे कमळ आणि मिलिंद म्हणजे भुंगा. कायम लक्षात ठेवायचं, परीक्षेला येते हे. अरविंद म्हणजे कमळ. कमळाची पाने जी आहेत ती नलराजाला कोणाची नेत्र वाटतात? दमयंतीची नेत्र वाटतात. दमयंतीची डोळे आहेत, डोळेच आहेत जणू असा त्याला भ्रम निर्माण होतो. आणि मग तो पाण्यात उतरतो तिला अंजन घालावयास, पण तो काय होतो? भिजतो, कारण ते डोळे नसतात. त्याला भ्रम निर्माण झाला. म्हणजे तो कोणाला कोणाची उपमा दिली रे? उपमेयाच्या जागी उपमान आहे. उपमेय म्हणजे मूळ वस्तू काय बघा. भुंगे विराजित नवी अरविंद पत्रे पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे. विशाल नेत्रांना कशाची उपमा दिलेली आहे? भुंग्याने विराजित केलेल्या अरविंद पत्राला, कमळाच्या पत्रांची काय दिली? उपमा दिली. म्हणजे मूळ वस्तू डोळे आणि तिला उपमा कशा दिलेली आहे? अरविंद पत्र म्हणजे कमळाची पानं. बरोबर. त्याला मूळचं काय वाटतं? त्याला डोळे वाटतात. बरोबर आहे का? मूळ डोळे आणि उपमान कोण? अरविंद पत्रे म्हणजे कमळाची पत्रे. जेव्हा उपमानाच्या जागी उपमेय आहे म्हणजे याच्या जागी कोण आहे? त्याला वाटते डोळेच आहेत असं वाटतंय. बरोबर का? म्हणजे अरविंद पत्रे म्हणजेच ती कमळाची पानं याला काय वाटतात? डोळे आहेत असं वाटतात. आणि तो अंजन घालायला जातो पण तो भिजतो. त्याच्या त्याचा भ्रम नराश होतो. आपल्याला हे असं वाटतं बघा, काहीतरी चकाकणारी वस्तू त्याला आपल्या कुठे रस्त्यामध्ये आपल्याला दिसते बघा. आपल्याला वाटते तिथं काहीतरी सोनं पडलेलं आहे, काहीतरी पैसे पडलेले आहेत, किंवा तिथं लांब दूर कुठेतरी पाण्याचा अंश आपल्याला दिसतो आणि तिथे गेल्यानंतर मात्र काहीच नसते. आपल्याला भ्रम निर्माण होतो की नाही? मृगजळासारखं वाटते की नाही आपल्याला? हा तसं. हाती माला स्फटिकमय हो रक्तवर्णी नखाने डाळिंबाचे दळ समजुनी ओढिली ती शुकाने. पुढाने आहे का बघूया. हा एवढंच आहे बघा. हाती माला स्फटिकमय हो
रक्तवर्णी नखाने डाळिंबाचे दळ समजुनी ओढिली ती शुकाने. आता शुक म्हणजे कोण रे? शुक म्हणजे पोपट. पोपट शुक, शुकच्या विरुद्धार्थी शब्द शुक. या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय? सारिका. लक्षात ठेवा. पोपटच्या विरुद्धार्थी शब्द पोपटी, राघूच्या विरुद्धार्थी मैना. हे लक्षात ठेवायचं नेहमी. आता सगळी गपलत उडते बघा. काय काय सांगितलं मी सांगा. शुकच्या विरुद्धार्थी शब्द शुक म्हणजे पोपट, त्याच्या विरुद्धार्थी सारिका. सारिका म्हणजे मैना. आणि राघूच्या विरुद्धार्थी विचारलं, राघूच्या विरुद्धार्थी मैना लिहायचा. आणि पोपट विचारलं, पोपट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला तर पोपटी लिहायचं. तो पोपट ती पोपटी, तो राघू ती मैना, तो शुक ती सारिका. लिहून ठेवा. परत सांगू नका, परत म्हणू नका की मी सांगितलं नाही. हाती माला स्फटिकमय हो रक्तवर्णी नखाने. सरस्वती देवीच्या हातामध्ये जी माळा आहे ती माळा स्फटिकमय म्हणजे ती धाग्यामध्ये ओवलेली आहे. ती हसायला जेव्हा लागते ती माळा कशी असते रे? माळा पांढरी शुभ्र असते, बरोबर का? मोत्याची माळ जी हातामध्ये आहे ती पांढरी शुभ्र असते का लाल असते? पांढरी शुभ्र असते. बघा, हाती माला स्फटिकमय हो रक्तवर्णी नखाने म्हणजे नेमकी काय सांगितले ते सांगतोय. पुसू. हा बघा, सरस्वती देवीच्या हातामध्ये जी माळ आहे ती माळ तिच्या नखांमध्ये, नखे कशी लाल आपली गुलाबी असतात, लाल असतात. रक्त असेल तर बघा, असं करून बघा तुमच्या नखांमध्ये रक्त आहे का बघा. आता नेलपेंट लावल्यानंतर कसं दिसेल? नाही दिसणार, सगळं लाल दिसणार है ना. आपल्या जेव्हा अंगामध्ये रक्त असतं, परिपूर्ण रक्त असतं, तेव्हा आपल्याला लाल हे दिसतात बघा नखे. तर सरस्वती देवीच्या नखांवर सूर्याचा प्रकाश पडलेला आहे आणि त्या सूर्याचा जो प्रकाश आहे तो परावर्तित झाला आणि त्या माळेवर पडलेला आहे. आणि त्या परावर्तित झालेल्या प्रकाशामुळे ती माळ सुद्धा कशी वाटायला लागलेली आहे? लालसर वाटायला लागली. कुणाला? या पोपटाला. आणि तो डाळिंबाचं दाणं म्हणून ओढायला लागलेला आहे चोचीत धरून, पण त्याचा भ्रम निराश होतो. मग ती पुढे अजून आहे. ऐसा वदसी वेडुनी म्हणजे बोलुनी वदसी, असं काहीतरी आहे. शारदा शुभदा हीच मला भासे. म्हणजे देवी परत ती हसायला लागते. तो डाळिंबाचं दाणा आहे म्हणून तो ओढायला लागतो. आणि मग काय होते? ओढल्यानंतर ते येतात का तोंडात? नाही, कारण ते मुळचे कसे असतात? मुळचे मणी आहेत ना, ते कसे येतील डाळिंबाचे दाणे समजून. मग त्या भ्रम निराश होतो, त्या शुकाचा पोपटाचा भ्रम निराश होतो. मग देवी परत हसायला लागते. हा वेडा आहे की काय म्हणून देवी हसायला लागते. हसल्यानंतर परत सूर्याचा प्रकाश तिच्या दातांवर पडतो. दातांमध्ये असलेल्या पांढऱ्या वर्णाचा रंग परावर्तित होतो परत आणि ते दाणे काय होतात? ती परत माळा काय होते? परत शुभ्र होते, पांढरी शुभ्र होते. म्हणजेच पोपटाची काय होते? इथं भ्रम निर्माण होतो. पोपटाला भ्रम निर्माण झालेला आहे. उपमेयाच्या जागी उपमान आहे. उपमेय काय रे? मूळ वस्तू काय? ती माळा. त्याला कशाची उपमा दिलेली आहे? डाळिंबाच्या दाण्याची उपमा दिलेली आहे. मग ही शुकाला डाळिंबाचं दाणं वाटतात, उपमान वाटतात आणि ते ओढायला लागतो तेव्हा ते मूळचंच असतं है ना. तेव्हा म्हणून याला भ्रम निर्माण होणे असं म्हणतात बघा. भ्रांतिमान अलंकार. उपमेयाच्या जागी, उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर त्याला काय म्हणायचं? भ्रांतिमान अलंकार असे म्हणायचं. समजलं? पुढे बघा, पुढचं उदाहरण बघा. हंसा विलोकिनी सुधाकर चव्हाण. हंसा विलोकिनी सुधाकर अष्टमीचा म्या मालिना मा मानिला निलिकडे देशी तिचाच साच चाचा शंख द्वै धरुणी कुमकुम किरवाणी लावा वया तिलक लांब विलासो पाणी. पाणी पहिली वेळांचे पाणी म्हणजे काय रे? हात, स्वतःच्या हातानं. अष्टमीचा चंद्र हा दमयंतीचा भालप्रदेश असावा असं समजूत करून घेऊन तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यासाठी नलराजाने आपला हात लांब केला. पण ते प्रत्यक्षात दमयंतीचं कपाळ आहे का? प्रत्यक्षात दमयंतीचं कपाळ नाही आहे. दमयंतीचा भालप्रदेश म्हणजे कपाळ असावा अशी समजूत करून तो तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावावयास गेला. पण नलराजाने काय केलेला आहे? लांब हात केलेला आहे. पण तसं काही नाही. हंसा विलोकिनी सुधाकर म्हणजे काय? चंद्र. म्या मानिला निटील देश तिचाच साचा असं म्हटलेलं आहे. शंख द्वै धरुणी कुमकुम किरवाणी हे सगळं बघा. दमयंतीचा भालप्रदेश म्हणजे दमयंतीचं कपाळ समजून तो काय करायला गेलेला आहे? काय लावायला गेलेला आहे? कुंकवाचा टिळा लावायला गेलेला आहे. पण प्रत्यक्षात काय आहे?
तसं नाही आहे. उगवलेला चंद्र आणि मग तसा प्रदेश जो आहे तो तसा प्रदेश. त्या सुधाकर म्हणजे कोण? सुधाकर म्हणजे चंद्र. तो चंद्र लांबून हा पाहतोय, याला वाटतंय काय ते टिकलीच आहे, तेवढा प्रदेश आहे, बालप्रदेश आहे, पण तो तिथं कपाळावर कुंकू लावायला जातो आणि त्याचा भ्रम निराश होतो. असा आहे. आपल्यासाठी दोर गवाक्षी मानून तुळशीदास, सर्पा पकडून चढून गेला प्रिया दर्शनास. बघा, गवाक्ष म्हणजे काय रे? गवाक्ष म्हणजे खिडकी, मानून तुळशीदास. आता बघा, त्या खिडकीला दोरी बांधलेली आहे. असा तुळशीच्या दासाला तुळशीदास, बघा तुळशीदास जो आहे त्याला असं वाटतंय खिडकीला बांधलेली जी दोरी आहे ती खिडकीला, म्हणजे खिडकीमध्ये साप लोंबकळत होता. खिडकीमध्ये काय होतं? साप लोंबकळत होता. पण याचा भ्रम काय झाला की ती दोरीच आहे, म्हणून तो काय करतो, त्याला धरून ओढून तो वर जातो. आणि मग नंतर त्याला कळतंय, अर आपण दोरी नाही, आपण सापाला धरून वर आलो. बघा, आपल्यासाठी दोर गवाक्षी मानून तुळशीदास, सर्पा पकडून चढून गेला प्रिया दर्शनास. कुठे गेलाय बघा, तिकडे शेवटी तुळशीदास कुठे गेलाय, म्हणजे त्या खिडकीत मध्ये कुठे गेलं? टेरेसवर प्रियाला भेटायला, प्रियाच्या दर्शनाला. आणि मग नंतर त्याला कळालं, त्याचा भ्रम निराश झाला, अर आपण दोरी नव्हती खिडकीत ती, आपण कशाला पकडून आलोय? सापाला पकडून आलोय. नंतर त्याचा भ्रम निराश झाला. येते का लक्षात? पाहता सुशोभित मूर्ती अशी ती माझीच आहे प्रियसी, म्हणून धरले तिला मी गळ्याशी. हे उदाहरण कुठलं आहे माहितीये का? राजारामपुरी, महाद्वार रोड, मोठे मोठे पुतळे उभा केलेले असतात. हुबेहूब स्त्री वाटते की नाही? हुबेहूब स्त्रीचे पुतळे असतात बघा, आणि ड्रेस चढवलेले असतात. हुबेहूब नाही. अरे एकदा काय होते, लय चष्म्याचा नंबर वाटला की लेडीजच आहे की काय, म्हणून बाजूला सरका म्हणून तिथं सरकावयास जातो आणि तो पुतळा खाली पडतो. मालक तुडवतो. आणि हे काय करायला? आपण सरळ सरळ म्हणतो बाजूला व्हा. पाहता सुशोभित मूर्ती अशी ती माझीच आहे प्रेयसी. ती मूर्तीला सजवलेली आहे, त्याला वाटते ही माझी प्रेयसी आहे, म्हणून धरले तिला मी गळ्याशी. आणि मग त्या मूर्तीला हा मिठी मारायला लागलेला, त्या स्टॅच्यूला. भ्रम निराश झाला, मालक बाहेर आला. अलग लक्षात. पुढचं बघा, विभावना आणि विशेषोक्ती अलंकार. विभावना म्हणजे काय बघा, जेव्हा योग्य कारणावाचून कर्त्याची उत्पत्ती झाली असे जेथे वर्णन केले असते तेव्हा त्याला विभावना अलंकार असे म्हणतात. एक दोनच अलंकार आता आहेत बघा, विशेषोक्ती आणि मग दीपक अलंकार आहे. दोन अलंकार पाहूया आणि मग आपण थांबूया. जेव्हा एखादे कार्य घडण्यासाठी आवश्यक ते कारण उपस्थित असूनही कार्य घडत नाही असे जेथे वर्णन केले असते तेव्हा विशेषोक्ती अलंकार असते. एखादे कार्य घडायला पाहिजे पण हा बोलू नका, लक्ष द्या. कारण प्रत्यक्ष असताना, हे परीक्षेला आलेलं आहे. आता अलीकडे हे दोन मरावाळंबेच्या पुस्तकात ऍड केलेले आहेत बघा. कारण प्रत्यक्ष असतानाही कार्योत्पत्ती, कार्यो इथं हे करा, कार्योत्पत्ती होत नाही असे जेथे वर्णन केले असते तेथे विशेषोक्ती अलंकार होतो. अहो नयन चांगले असूनही दिसे ना मला, मुख असूनही तोत्रा सहज बोलवण्या मला. लक्ष द्या. काय झालं? 21 वा राहिला विभावना. ठीक आहे, आता आधी 22वा घेऊया, चालेल, मग विभावना घेऊ. अहो नयन चांगले असूनही दिसे ना मला, मुख असूनही तोत्रा सहज बोलविना मला. म्हणजे काय बघा, वरील उदाहरणामध्ये डोळे चांगले असूनही गोष्टी पाहण्याच्या राहिलेल्या आहेत, मुका नसतानाही तोतरा झाल्याचे जाणवते. थोडक्यात आवश्यक ती साधन सामुग्री उपलब्ध असूनही त्याचा योग्य वापर घेतला जात नाही याची खंत वाक्यामध्ये वर्णन केलेले आहे. कधी कधी फार वाईट वाटतं. विशेषोक्ती अलंकारामध्ये मी सांगतो, खरंच आहे, मलाही असं कधी कधी वाटतं की माझ्याकडे भरपूर नॉलेज आहे, भरपूर आहे, पण ते गंजतंय की काय, ते म्यान होतंय की काय असं वाटतंय. 2च तास होतात दिवसातून, 1 किंवा 2 लेक्चर होतात, आणि मग नंतरचं लेक्चर नंतर किती जरी इच्छा झाली तर ते मिळत नाही. खूप त्रास होतो मग, की आणखी वाटावं, आणखी बोलावं, आणखी द्यावं, आणखी शिकवावं असं वाटतंय बघा. म्हणजे या अलंकारातून, विशेषोक्ती अलंकारातून ते स्पष्ट होतंय. अहो नयन चांगले असूनही दिसे ना मला. चांगलं आपल्याकडे नयन आहे, चांगले डोळे आहेत, पण आपण चांगलं बघत नाही बघा. सगळं राहून जातंय. आजपर्यंत आपण कसंही जगलोय बघा. त्याच्यावरून मला एक सांगावंच वाटतंय, आपण असंच हळमढळम जगलेलं आहे. कुठेतरी फिरायला गेलो, मस्त नयनरम्य वातावरणात आपण गेलो
की तिथलं जे निसर्ग सौंदर्य आहे ते डोळ्यामध्ये साठवून घेण्याऐवजी आपण वेगळंच काही कृत्य करत बसतो. गोवाला जा नाही तर तिकडे आणि सिंगापूरला जा, पण तिथलं जे सौंदर्य आहे, तिथल्या वास्तुकला असतील किंवा तिथलं काही वैशिष्ट्य असतील ते जाणून घेण्याऐवजी आपण वेगळंच करतो. सेल्फीत आपण गुंतून जातो. मी आणि माझा एवढंच विश्व राहतं. तिथेही गेल्यानंतर हा घरात वागतोय तसा, आणि मग काही दिवसानंतर जेव्हा याला परत तिथं जायला मिळत नाही, जेव्हा जबाबदारीचं ओझं पडतं, जबाबदारी अंगावर येते, तेव्हा मात्र याला कुठेही जायला मिळत नाही आणि मग पश्चाताप होतो आणि मग म्हणतो अरे जेव्हा मी गेलो तेव्हा मात्र हे डोळं करून बघितलं नाही, त्या विश्वाला मी पारखलंच नाही, आता मात्र मला जायला मिळत नाही. आता डोळे आहेत पण दिसायलाच कारण नाही, दिसायलाच मिळत हे नाही, वाव नाही बघा. अहो नयन चांगले असूनही दिसे ना मला, मुका नसूनही तोत्रा सहज बोलवे ना मला. मी मुका नाही पण तोत्रा सुद्धा मला सहज बोलवत नाही मला. विशेषोक्ती. वरील उदाहरणामध्ये डोळे चांगले असूनही गोष्टी पाहण्याच्या राहून गेलेल्या आहेत. हे मी जे सांगितले तेच आहे बघा. मुका नाही, आपण मुके आहोत का? नाही, पण तोत्रा झाल्याचे जाणवते. आता बोलतो आपण, तडतड बोलून रिकाम होतो, पण एक अशी वेळ येते तेव्हा आपल्या समोर आपल्या जवळ बोलायला कोणी राहत नाही, कुणी नसते बघा. आपण शांत एकटे. थोडक्यात आवश्यक ती साधन सामग्री उपलब्ध असूनही त्याचा उपयोग घेतला जात नाही, याची खंत वाक्यांमध्ये वर्णन केली जाते. म्हणजे एखादे कार्य घडण्यासाठी आवश्यक ते कारण उपस्थित असून सुद्धा कार्य घडत नाही. येते का लक्षात? आपल्याकडे गाडी आहे, त्याचा वापर होत नाही. काहीतरी वस्तू आहेत पण त्याचा वापर होत नाही, वापर व्हायला पाहिजे. अशा ठिकाणी हे विशेषोक्ती अलंकाराचं उदाहरण. अहो नाही समजलं, ही विशेष उदाहरण आहे विशेषोक्ती अलंकार. पुढचं बघा. वापर होईना झालाय. आता विभावना अलंकार बघा. जेव्हा योग्य कारणावाचून कर्त्याची उत्पत्ती, लक्ष द्या, जेव्हा योग्य कारणावाचून कर्त्याची उत्पत्ती झाली असे जेथे वर्णन केले जाते तेव्हा त्याला काय म्हणतात? विभावना अलंकार असे म्हणतात. कारणाचा निषेध असतानाही कार्योत्पत्तीचे वर्णन केले असते तेव्हा विभावना अलंकार असे म्हणतात. कारण जेव्हा योग्य कारणावाचून म्हणले कार्याची उत्पत्ती झाली असे जेथे वर्णन बघा. न ताप निवला, तृष्णा न शमली, रजे माकले शरीर, अजूनही नसे कमळ एकही चाखले. बघा लक्ष द्या. वरील उदाहरणामध्ये वेगवेगळ्या वर्णनावरून किंवा कारणातून कर्त्याची भूमिका निर्माण झालेली दिसून येते व त्यातून कार्याची उत्पत्ती झाली असा अंदाज येतो. कार्योत्पत्ती होणे म्हणजे विभावना अलंकार. इथं बघा. न ताप निवला, तृष्णा न शमली, ताप निवळला नाही, तहान भागली नाही, रजे माखले शरीर म्हणजे शरीर जे आहे ते तापानं फणफणलेलं आहे असं असून सुद्धा अजूनही नसे कमळ एकही चाकले. असं आहे म्हणजे त्यांना अजूनही कमळ चाकलेलं नाही किंवा त्यांना औषध घेतलेलं आहे असं आहे. वरील उदाहरणामध्ये वेगवेगळ्या वर्णनातून किंवा कारणातून कार्याची जे कारण आहे, कार्य आहे, त्याची भूमिका निर्माण झाली असे दिसून येते व त्यातून कर्त्याची उत्पत्ती झाली असा अंदाज येतो. असं आहे बघा. हे बघा, मला एवढंच सांगायचं याच्यामध्ये की कृप्ती वजा हे लक्षात ठेवायची विभावना. हे तापाचं वाक्य आलं ना, लय समजायला जरा कठीण जाते ना तुम्हाला. लय डोक्याला ताप झालाय, ते बघा याच्यात ताप आलाय, ताप काही जात नाही, निवळत नाही, तेव्हा विभावना है ना. ताप लय आला की आपली भावना काय होते? ताप निवळू दे. आणि हे विशेषोक्ती अलंकारामध्ये काय ते? डोळं. अहो नयन चांगले असूनही दिसेना मला. तिकडे ताप आलेला आहे, इकडे डोळं आलेले आहेत, डोळं नयन. हे लक्षात ठेवा. ही दोन उदाहरणं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता शेवटचा बघा, दीपक अलंकार. दीपक अलंकार. आता यामध्ये काय बघा, जेव्हा अनेक कर्त्याच्या एकाच क्रियापदाशी किंवा अनेक क्रियापदांचा एकाच कर्त्याशी त्यामधील साधारण धर्म दाखवण्यासाठी संबंध जुळलेला आढळतो तेव्हा हा अलंकार होतो. पुराणे स्मृती वेदशास्त्रे अनुस्मिके वैदिक कर्मतंत्रे जेणे सरे हा भवते विचारी या वेगळी सर्व दुकानदारी. वामनांचं वाक्य आहे. येथे पुराणे, स्मृती, वेदशास्त्रे, अमुस्मिके पौरलौकिक गोष्टी व वैदिक कर्मतंत्रे या कर्त्याचा पुरे या एकाच क्रियापदाशी संबंध आहे. म्हणजे एक क्रियापद आणि अनेक कर्ते असे जेव्हा असतं त्याला दीपक अलंकार म्हणायचं. पायी भ्रमली, श्रमली, निजली, भिजली, निजाश्रू निरांनी, धार्मिक न पाहिला तो जो जाय अशीच टाकून राणी. येथे दमयंती या कर्त्याचा अनेक क्रियापदांशी संबंध आहे. भ्रमली, श्रमली, निजली सगळी क्रियापद आहेत बघा. पायी है ना, ती पायी तिचं पाय आहे. भ्रमली, श्रमली, निजली, भिजली, निजाश्री निराणी. धार्मिक न पाहिला तो जो जाय अशी ती टाकून राणी. राणी म्हणजे ती दमयंती राणी. म्हणजे कर्ता एक आहे आणि क्रियापद अनेक आहेत असं जेव्हा वर्णन असतं तेव्हा दीपक अलंकार होतो.
एक कर्ता आणि क्रियापदाने. राहील लक्षात? ठीक आहे. पुढे काय आहे बघा? नाही का. आता इथं तुमचं अलंकार नावाचं प्रकरण संपतंय. अलंकार किती अलंकार आहेत एकूण? 22-23 अलंकार आहेत. अर्थालंकार आहेत. शब्दालंकार किती आहेत? 3. अलंकार म्हणजे काय? भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्राला काय म्हणतात? भाषेचे अलंकार असे म्हणतात. आणि अलंकाराचे 2 भाग पडतात, एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. शब्दालंकारामध्ये 3 प्रकार आहेत, चौथा काढून टाकलेल्या व्याकरणातून. पहिला अनुप्रास अलंकार, दुसरा श्लेष अलंकार, तिसरा यमक अलंकार. अनुप्रास अलंकारामध्ये काय? अनुच्या मागे एकच अक्षर सारखे सारखे लागते आणि मग तिला होतो त्रास, तोच अनुप्रास. आलं लक्षात? मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. काटेकोर कायद्यापुढे कोणाचे काही चालत नाही. क ची पुनरावृत्ती. पांडू पाटलाचा पांढरा बैल पंचगंगेच्या 5व्या पायरीवरून पळताना पाण्यात पडला. प ची पुनरावृत्ती. पाय घसरून पाण्यात पडला. प ची पुनरावृत्ती अनुप्रास. त्यानंतर दुसरा अलंकार आहे श्लेष अलंकार. श्लेष अलंकारामध्ये काय सांगितलं? एकच शब्द 2 अर्थाने वापरला गेल्यास श्लेष अलंकार होतो. बरोबर आहे का? एकच शब्द. श्लेष अलंकारावरून मला एक उदाहरण आठवलं, जाता जाता ते सांगतो तुम्हाला. शाळेत नवीन बाई आलेल्या असतात आणि बाई शाळेत नवीन आल्यानंतर त्या इंट्रोडक्शन घेतात. बाळांनो तुमची नावं सांगा आणि तुमचे छंद सांगा. तेव्हा मग पहिल्या बेंचवरचा मुलगा उठतो आणि म्हणतो, मॅडम माझं नाव रमेश, मला चंद्राला पाहायला आवडते. मॅडम म्हणल्या, वा नाव छान आहे, छंदही छान आहे. दुसरा उमेश उठतो. उमेश म्हणतो, मॅडम माझं नाव उमेश, मलाही चंद्राला पाहायला आवडते. तिसरा सोमेश, योगेश, सगळे उठतात मुलं. प्रत्येक जण, स्वप्नील, सगळे उठतात आणि म्हणतात, मॅडम माझं नाव स्वप्नील, मला चंद्राला पाहायला आवडते. सगळ्या मुलांचा नंबर झाले. सगळ्या मुलांनी आपापली नावं सांगितली. छंद मात्र एकच. मॅडम म्हणले, अरे वा नावं वेगवेगळे आहेत, छंद मात्र एकच आहे. असेल कदाचित, चांगलं आहे. आता मग मुलींचा नंबर येतो. पहिल्या बेंचवरची मुलगी उठते आणि म्हणते, मॅडम माझं नाव चंद्रा. म्हणजे एकच शब्द 2 अर्थाने वापरला, तेव्हा श्लेष अलंकार होतो. मॅडम गोमात मुलं. दुसरा अनेक दाखला आहे बघा. दुसरा प्रियकर, प्रियसी प्रियकराला म्हणते तू माझा होशील का? प्रियसी प्रियकराला म्हणते तू माझा होशील का? ते बेनं काय म्हणते बघा, नाही ग बाई नाही, मी जर माझा झालो तर तू मला पिऊन टाकशील, मग मी कुणाचा होऊ? माझा. एकच शब्द 2 अर्थाने, तेव्हा कोणता अलंकार? श्लेष अलंकार. समजलं? एकच शब्द 2 अर्थाने वापरला गेल्यास श्लेष अलंकार. श्लेष अलंकाराचे 2 भाग, सभंग श्लेष आणि अर्थश्लेष. शब्द श्लेष आणि अर्थश्लेष. येतं लक्षात? हा. आता यमक अलंकार. तिसरा होता यमक अलंकार. यमक अलंकारामध्ये कसं? शेवटच्या ध्वनीवरून वेगवेगळे अर्थ. बरोबर आहे का? वेगवेगळे शब्द पण अर्थ वेगवेगळे पण ध्वनी मात्र एकच. बरोबर ना? यमक अलंकार. मग त्याच्यामध्ये पण प्रकार आपण दिलेले आहेत, ते लिहून घेतलेले आहेत तुम्ही. ठीक आहे? आणि मग अर्थालंकाराचे उपमा अलंकारापासून ते दीपक अलंकारापर्यंत आपण सगळे काय केलेले आहेत? सगळे काय केले? आपण अलंकार बघितलेले आहेत. कोणकोणते अलंकार बघितले आपण?